वरती जाऊ नका तिकडे, थोडं पाठीमाग ढकलू नका. चला चला थोडे चला मागे, थोडं लांब घ्या ना. आज उद्धव ठाकरे हे राज्यव्यापी अधिवेशन घेत आहेत. संध्याकाळी त्यांची जाहीर सभा सुद्धा होणार आहे. तर त्यापूर्वी उद्धव ठाकरे हे चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी आता आलेले आहेत. उद्धव ठाकरे यांचा 2 दिवसाचा नाशिकचा दौरा आहे. काल गोदातेरी त्यांनी महाआरती सुद्धा केलेली आहे. काळाराम मंदिरात काल त्यांनी दर्शन घेतलं आहे आणि आज सुद्धा अनेक कार्यक्रम नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंकडून घेण्यात येत आहेत. आज कार्यकर्त्यांसोबत महाअधिवेशन आहे आणि त्यानंतर जाहीर सभा सुद्धा नाशिकमध्ये पार पडते. या सभेची जय्यत तयारी नाशिकमध्ये सुरू आहे. आज अधिवेशन पार पडते आणि अधिवेशनामध्ये कोणते ठराव मांडले जातात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. तसंच आजच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे हे कोणावरती तोफ धडाडणार याकडे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण ताजणे. किरण, उद्धव ठाकरे आता प्रदर्शन पाहण्यासाठी पोहोचलेत आणि दिवसभर अनेक कार्यक्रम सुद्धा आहेत. अमित, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की अयोध्येमध्ये राम मंदिराची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेच्या योगदानाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून जे राज्यव्यापी अधिवेशन भरवण्यात आलेलं आहे त्याच्याच बाजूला अगदी या ठिकाणी एक विशेष प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने ज्या वेळेला कारसेवक म्हणून किंवा कार सेवा म्हणून जी अयोध्येमध्ये भूमिका बजावलेली आहे त्याचे काही चित्रे या ठिकाणी काही वृत्तपत्रांमध्ये आलेल्या ज्या बातम्या आहेत त्याचं चित्रीकरण बनवण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्यावेळेच्या काही क्लिप्स देखील या ठिकाणी लावल्या जाणार आहे आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई या संजय राऊत यांचं विविध नेते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आले आहेत आणि या सगळ्या प्रदर्शनाची माहिती ते जाणून घेत आहे. एकूणच जर बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेवर भाजप असेल किंवा विरोधकांनी अयोध्येत जे राम मंदिर होतंय त्याच्यासाठीचं योगदानाबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी येऊन बघावं की शिवसैनिकांनी नेमकं काय केलेलं आहे अशा पद्धतीचा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे हे संपूर्ण या ठिकाणी या प्रदर्शनाची माहिती जाणून घेत आहेत, पाहणी करतात. नक्कीच किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.